त्या मॅनेजरला विचारलं की हॉर्स रायडिंगचा कोर्स करायचा, म्हणजे इकडे आहे तुमचा मुलगा. कुठे आहे तुमचा मुलगा? मुलगा असायचा की त्यावेळेस स्वराज्याकरता लढाई करताना मावळे धारा तिरची पडली. आपण जरी गड चढताना धारा तिरची पडलो तरी चालत, पण गडावर धारा तिरची अडचणीपेक्षा म्हणजे कठीण अडचणी तशा, म्हणजे तुम्ही मानल्या तर अडचणी आणि नाही म्हणलं तर तुम्हाला अडचणी. असं कोणते सगळ्यात तुमचा मोठा शत्रू आहे, सगळ्यात कुणी तुमचा शत्रू नाही, तुम्ही शत्रू बनवता तुम्ही. सगळ्यात मोठा जगातला शत्रू असेल कोण तुमचा, तो आळस. तो टाकून द्या, सगळं तुम्हाला येईल. माझ्यापेक्षा तुम्ही पुढे जाताल, हजारो पुस्तकाचं वाचन करतात, फक्त वन थिंग ॲट अ टाइम अँड डुईंग दॅट वे. 1994 पासून आतापर्यंत 405 किल्ले, सासवडचा कानिफनाथ गड एकदा दोनदा नाही तर तब्बल 3051 वेळा सर केलाय. 1000हून अधिक पुस्तकाचे वाचन, घोडेस्वाराची आवड आणि समाजकार्यात नेहमी पुढे. ऐकून एखाद्या सिनेमाच्या हिरोची कथा वाटतोय ना, पण ही काल्पनिक कथा नाहीये. हा आपल्याच मातीतल्या एका अवलियाचा खरा खरा प्रवास आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे धनेश सर. तुम्ही पाहत आहात आदिती क्लासेसचे यूट्यूब चॅनल. आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये माझ्यासोबत आहे एक असं अद्भुत व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे बघितलं की वय हा फक्त एक आकडा असतो. या वाक्याचा खरा अर्थ आपल्याला समजतो. पांडुरंग लक्ष्मण भारळे, ज्यांना आपण सर्वजण अत्यंत प्रेमाने तात्या म्हणतो. तात्या, आपल्या या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा हा एपिसोड फक्त ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी नाही, तर आजच्या या मोबाईलच्या आणि धावपळीच्या जगात स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ कसा काढायचा, शिस्त म्हणजे काय आणि आयुष्य जिद्दीने कसं जगायचं हे शिकवणारा हा एक मास्टर क्लास आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर तात्या, मला आपल्या या गप्पांची सुरुवात थेट त्या 3051 या आकड्यापासून सुरुवात करायची. 3051 वेळा कानिफनाथ गड. मला सांगा, सकाळी उठल्यावर आज पुन्हा त्याच गडावर जायचंय हा विचार मनात येता तेव्हा पाय थकत नाहीत का? आणि या प्रवासाची पहिली पायरी 1994 मध्ये नेमकी कशी पडली? नमस्कार. सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं मला सांगायला खूप आनंद वाटेल आणि उत्सुकता पण तुमची आहे. तर साधारण आपला तो तारुण्याचा काळ होता माझा, म्हणजे लहानपणीचा. तर काही काम करताना माझं कष्टाचं शरीर पहिल्यापासून, पण काही काम करताना ठराविक काळात मी कष्टाचं काम करताना मला थोडासा दम लागायचा. तर मी थोडंसं ऑब्झर्व केलं की आपलं शरीर एवढ्या कमी वयात थकाय नाही पाहिजे. आपण वर्कआउट जे करतो काय करतो तर आपल्याला स्टॅमिना वाढला पाहिजे. ह्याच्याकरता काय केलं पाहिजे लॉंग प्रोसेससाठी? तर नेमका 8/4/71 माझी जन्मतारीख, माझा वाढदिवस. आणि एक 2-3 दिवसांनी माझा, म्हणजे हे जेव्हा संकल्पना लक्षात आहे की 3 दिवसांनी माझा लगेच वाढदिवस होता 8/4/94. ही संकल्पना लक्षात आलं तर मी एक संकल्पना केली की आपण बाबा अविरत आता, म्हणजे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपण कानिफनाथ गडावरती आठवड्याचं 2दा जायचं. थकलो भागलो काही प्रॉब्लेम आला तरी हे 2 दिवस आपण सोडायचे नाही. आणि ही सातत्याने सुरुवात मी 8/4/94 पासून पहिल्यांदा गुरुवारी केली आणि नंतर लगेच रविवार पकडला. 8/4 म्हणजे 8 एप्रिल 1994 हा तुमचा जन्मदिवस आहे. 8/4/71 जन्मदिवस. ओके, 8/4/71 71 जन्मदिवस. 94 ला तुम्ही ठरवलं. हा. सॉरी, मी 94 म्हणला की 71 म्हणजे आज तुमचं वय काय आहे? आज माझं 56 चालू आहे, 56. 56 वय आहे. आताही तुम्ही कानिफनाथ गडला जाताय का? हो, सातत्यपूर्ण. प्रत्येक गुरुवार आणि रोज जाताय का आठवड्यातून आठवड्यातून 2 दिवस? आठवड्यातून 2 दिवस. कुठले दिवस? गुरुवार आणि रविवार. गुरुवार आणि रविवार जाताय. ओके. मग या गुरुवार आणि रविवार जाण्याच्या मागचा उद्देश गुरुवारच का आणि रविवारच का जाताय? गुरुवार हा नाथांचा दिवस आहे. नाथ संप्रदायामधला गुरुवारला खूप पवित्र आहे. म्हणजे छत्रपतींचा हे असो, राज्याभिषेक असो, त्यांचा जन्म असो, संभाजींचा असो, बरेच महापुरुष आणि बऱ्याच ज्या भारतातल्या आपल्या घटना घडल्या चांगल्या किंवा महापुरुषाचे जन्म झाले ते गुरुवारी झालेत. आणि नेमका तोच अनुषंगाने गुरुवारी हा दत्ताचा वार आणि नाथांचा वार, नाथ संप्रदायाला. तर ते श्राद्धास्थान, ते गुरुवारी एक छोटीशी यात्रा, म्हणजे थोडी भक्तांची गर्दी असते आणि त्यावेळेस प्रसन्न वातावरण असतं, आरती वगैरे. त्यामुळे गुरुवार निवाला. आणि रविवार म्हणजे खास नवीन लोकांना जे आपण ट्रायल घेतो गडावरती, जे फिरण्याकरता किंवा ट्रेकिंग करत असतात, रविवारी येत असतात, त्यांच्याशी मार्गदर्शन जातात. कोणी बोललं आपल्याला संवाद साधतो आणि ह्याचं महत्त्व सांगण्याकरता पण मी तो रविवारी निवडला की तिथं जास्त त्यावेळेस ना ट्रेकरवाल्यांची रविवारची गर्दी असते, त्याकरता मी रविवारी निवडला. बरोबर. आणि हा प्रवास अविरत चालू आहे अजूनपर्यंत. ओके. मग तुम्ही तात्या की ट्रेकिंग
आता याच्यानंतर गडानंतर तुम्ही ट्रेकिंगला सुरू केलंय. हो, 1 वर्ष मी ट्रेकिंग म्हणजे तुम्ही जवळपास महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील 450 405 405 किल्ले सर केलाय. सर एवढे 405 किल्ले 94 ते आतापर्यंत हा, हा. 2026 पर्यंत म्हणजे 56-57 वर्षापर्यंत तुम्ही ट्रेकिंग करताय. मग या वयात सगळ्यांना गुडघेदुखी होणे, कंबरदुखी होणे हे प्रॉब्लेम जवळपास मला वाटतं 55 आला नंतर आपलं आयुष्य संपलंय आणि इथं आपण थांबूया, बरं. किंवा 50 झाल्यानंतर आपलं आयुष्य संपलंय आणि इथं थांबूया असं सगळ्यांचं मत असतं. आम्ही कमवलंय आणि नंतर आता मुलाने करायला पाहिजे, काय असेल तर मी काय करणार नाही आहे, या वृत्तीचे जास्तीत जास्त असतात. बरोबर. मग असं तुम्हाला वाटलं नाही आहे का की माझं वय संपलंय आणि मी आता काय करू, कशाला इकडे तिकडे जाऊ, असं वाटलं नाही का? की किंवा हे ट्रेकिंग जाण्यासाठी किंवा गड जाण्यासाठी प्रेरणा जी भेटली आहे ती प्रेरणा कुठून भेटली? हां, छान प्रश्न विचारला तुम्ही. प्रेरणा म्हणजे आता मी गड पहिल्यांदा कालिंदनार गड म्हणण्याचा उद्देश माझा एक म्हणजे अंतर्गत एक दुसरा माझा एक संकल्प होता की हे केल्यानंतर आपण किल्ल्याला सुरुवात करायची. कारण लहानपणापासून मला छत्रपतींची खूप आवड. म्हणजे मी कोणत्याही देवानंतर दुसरं कोणतं स्थान असेल तर छत्रपती. म्हणजे भगवंतानंतर दुसरं कोण देवाला ठेवावं किंवा मनात ठेवावं तर छत्रपती. पण त्यांच्या संकल्पना आणि त्यांच्या विचारांना अनुसरून आपण काय केलं पाहिजे? आपण तर काही लढाई करायची नाही, काही नाही. पण ते इतिहासाचं इतरांचं वाचन आणि त्या गडावर जाणं, म्हणून मी ती गडांची संकल्पना 8-4-54 मी कानिपतला सुरुवात केली आणि आणि 8-4-95 मी रायरेश्वरावर जाऊन शपथ वाहिली की छत्रपतींचे आणि जे गड कर्नाटक आसपासचे जे गड असेल ते पूर्ण झाल्याशिवाय मी शपथ सोडायला किंवा तोंड दाखवणार नाही. ती 8-4-54 कानिपनाथ आणि 8-4-95 पासून गड करायला सुरुवात केली आणि पहिला मी रायरेश्वर केला. ओके, म्हणजे पहिला गड तुम्ही पहिला किल्ला कोणता सर केला? रायरेश्वर, जिथे छत्रपती रायरेश्वर. रायरेश्वर जिथे शपथ वाहिली त्यांची. अच्छा, ठीक आहे. मग तेव्हा तुम्हाला सुरुवातीला अडचणी नाही आल्या की सुरुवात जेव्हा झाली हां की तुम्ही पहिल्यांदा गड तर केलाय, गड हां. लहान असतात हां, हां. जवळपास आणि किल्ले मोठे असतात, ट्रेकिंगसाठी जरा थोडंसं अवघड असतो. मग याच्यात तुम्हाला अडचणी आल्या नाहीत का? हो, वयाच्या कोणत्या वयात, म्हणजे कोणत्या वयी, म्हणजे हां. आता तुमचं 56 आहे, कोणत्या वयाला तुम्ही सुरुवात केला की किल्ला सर करायचा आहे? मी साधारण मी बघा की मी 94 मी 71 89 25व्या किंवा 26व्या वर्षी मी सुरुवात केली. 26व्या वर्षी अगदी पण- तरुणपणात तुम्ही हां, सुरू केलेलं 26व्या आहे आणि 26व्या. सातत्याने आत्ताही तुम्ही किल्ले सर करताय. मग तुम्ही 350 300 400 405 किल्ले किल्ले. केलेले हां. आहेत. ओके. हां. सर्वात आवडता किल्ला कोणता त्यात? सगळ्यात आवडता किल्ला माझा राजगड, जिथं छत्रपती जास्तीत जास्त वास्तव्य झालं आणि बघण्यासारखा निसर्गाने म्हणजे थरारक आणि विस्मयकारक आणि थोडासा आवडीचा आणि निसर्गरम्य असा म्हणजे ते तिन्हीचं मिश्रण म्हणजे राजगड आहे. बरं. राजगड खूप आवडतो मला. आणि सगळ्यात कठीण असा किल्ला कोणता होता की चढण्यात जरा अडचणी आल्या किंवा काही ते किल्ल्या नाही, अडचणी आणल्या अडचणी नाही. म्हणजे प्रत्येक- तेवढ्या दैवी भक्ताने तुम्ही गेलेला आहात. प्रश्न. महाराजांवर श्रद्धा अफाट आहे तुमची. हम्म. असंही ऐकलेलं आहे की तुम्ही 1000 पेक्षा जास्त पुस्तके वाचलेली पुस्तके आहात वाचली जातात. आतापर्यंत. त्याबद्दल आपण नंतर बोलूयात. या किल्ल्यांबद्दल थोडंसं अजूनही जाणून घ्यायचं आहे. ट्रेक मध्ये कधी जाताना जीवेवर बेतलेला हा प्रसंग असं कधी झालेला आहे का? नाही, जीवावर कधीच बेतलेला नाही. किंवा एखादा जंगलात एखादा अनुभव वगैरे आलेला आहे का? हा, अनुभव तसे भरपूर आहेत, पण कसं आहे की ते अनुभव मी कसे त्या जंगलात तुम्ही आता समजा किल्ला चढायला गेलात हां, आणि हां. तुम्हाला काहीच माहित नाही त्या किल्ल्याबद्दल, अशी बऱ्याच ठिकाणी गेलात आणि त्याच्यात नंतर तुम्ही भटकलात सुद्धा हां, आणि भीतीदायक वातावरण सुद्धा तयार झाले असेल. मग तशी प्रसंग कोणत्या किल्ल्यावर वगैरे झालेले आहे का? तसे प्रसंग म्हणजे बऱ्याच ठिकाणी आले, पण त्याच्यातलं कसं आहे आपल्या वेळा मी एकच प्रसंग सांगतो की साधारण की 95-94 पासून 95-2005 पर्यंत मी एकटाच एस टीने म्हणजे एस टी महामंडळाच्या खाजगी बसने मी फिरत होतो. त्यावेळेस काय टू व्हीलर नव्हती. हां, हां. आम्ही कथन पाडाय जास्त म्हणजे नाही फिरणं हो नव्हतं. हो, तेव्हा तर मी तेव्हा. एका मित्राकडून प्रिंट आउट काढून घ्यायची की मला जो किल्ला आवडला त्याचा, ते शेजारी गाव कोणचं आहे, त्या हां. गावात एस टी कोणची जाती, मुक्कामाला एस टी आहे का, हे सगळं मी आदल्या दिवशी पूर्ण तो डाटा तयार करायचो. हो हो. आणि डाटा तयार मी स्वारगेट बस स्थानकावर किंवा मग शिवाजीनगर बस स्थानकावर जाऊन जिथं जी एस टी ते प्रत्यक्ष त्या गृहाशी संपर्क साधून की उद्या किती वाजता एस टी सुटणार आहे, ती एस टी नक्की मुक्कामाला आहे का हे मी कन्फर्म करायचो आणि दुसऱ्या दिवशी टायमाला मी जाऊन तिथं पोचायचो आणि तिथं जायचं. असंच मी आमच्या सहकार्याला एका मित्राला घेऊन विक्रांत भागायला मी कधी मित्र असायचा 1-2 माझ्या सगळं बरं. मी सगळं काय माहिती तुमच्यासोबत एक कोणाला कारण की प्रत्येकाला
की आवड निर्माण आणि होईल. असं आहे का तुमच्याकडे असं आतापर्यंत, आता किल्ले तर तुम्ही जातायत मित्रांसोबत वगैरे, किल्ल्यांचं असं किल्ल्याला जाण्याची मैत्री पण झाली असेल, ग्रुप पण झाले असेल, हो, ग्रुप भरपूर झाले. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला ट्रेकिंग खोटं करण्यासाठी जास्तीत जास्त ग्रुपने जात असतात. हा, म्हणजे मी आता गावातील परिसरात इतर कसं होती 550 ते 700 मुलांना आतापर्यंत किल्ल्यावरती जाऊन आणले. बर बर. पण एक ही अगदी तरुण आता पण. तरुणपर्यंत आता पण. पण ओके. काय होतं माहिती आहे का, तरुण नाही शेवट म्हणजे बाकीचा पण त्यांचा व्याप असतो, ओके. बाकीची कामं असतात, शारीरिक क्षमता. आणि कसं आहे, माझं जे सातत्य आठवडा दोनदा, तर मला फिजिकल फिटनेस आहे. हो. तर त्यांचा फिजिकल फिटनेस तिथे कमी पडतो आणि दुसऱ्या तिसऱ्या वेळेस ते कंटाळतात, ते म्हणतात बाबा नको आता ह्या वेळेस की 2 केले ना आपण पुढच्या वेळेस बघू आता. आणि थोडीशी ती बाजूला म्हणजे आवड त्यांची मैत्री टिकून आहे. हा. कसं आहे, सातत्यपूर्ण ज्याचं फिटनेस चांगला आहे कसं होतं इथे ना, तुमचं मन, बुद्धी आणि शरीर या तिन्ही गोष्टीचे ना एकत्रपणा लागतो. यातलं एक जरी हे असलं म्हणजे तुमचं शरीर जरी थकलं तर तुम्हाला व्हील पॉवर आणि बुद्धीची जबरदस्त पाहिजे, तुम्ही जाणारच. इच्छाशक्ती जबरदस्त. इच्छाशक्ती मिळली तुमची किती थांबलं. इच्छाशक्ती असेल तर सगळंच तयार, शरीर पण तयार, सगळंच तयार. ओके. मग काही सांगितल्याप्रमाणे आपला प्रसंग राहिला की हरिश्चंद्रगडावरती आम्ही एका चौकशी केली. ते एस मध्ये संध्याकाळी 3ला मी गेलो, साधारण गुरुवार का शुक्रवार होता. हरिश्चंद्रगडा खिरेश्वर म्हणून गावी ती एस टी फिरत फिरत 3ला शिवाजीनगरहून सुटलेली एस टी रात्री 9:45 त्या गावात गेली, हरिश्चंद्रगड पायथ्याची खिरेश्वरला. हो. तर आम्ही एस टी महामंडळाच्या माणसाला विचारलं की ती एकटेच आहे गावात, तर काही पुढे चिटपाखरू दिसत नाही, एकच फक्त बल लवलवतोय फक्त नाही का लाईटचा उजेडाचा, आणि थोडीशी वस्ती आहे, तर एस टी तर झोपू का, तर उद्या आम्हाला हरिश्चंद्रगडावर जायचं. ते म्हणले एस टीमध्ये आमचा गल्ला असतो खाजगी, आम्ही कोणा विश्वास ठेवत नाही, त्यामुळे तुम्हाला मुक्काम काय करू शकत नाही. रात्री 9:45 निर्जन ठिकाणी, अक्षरशः सगळं जंगल, 2च घरं, पडवीत एक आपली पडवी असते म्हणजे साधारण पटंगण असते पडवी असते, त्यात बल लुकला होता. अच्छा. तिथे गेलो आम्ही. तिथे गेल्यानंतर बघितले तर मुक्कामाला कोण आहे काम करतो. तर तिथं गेल्यानंतर आम्ही एक ताडपत्री पडली होती, जुन्या जीपगाडीची जी असे ताडपत्री ती पडली होती. तर ती पडल्यानंतर आम्ही तशीच ठेवली की ह्याच्यावरती आपण झोपायचं. तर भूक तर कमालीची लागलेली, फक्त आमच्याकडे एक पार्ले बिस्किटचा पुडा शिल्लक राहिला होता. मग शेजारच्या घरी गेलो, टकटक वाजवलं, त्याला म्हणले काय, तर म्हणलं आम्हाला थोडंसं खायला पाहिजे बाबा, उद्या हरिश्चंद्रगडला जायचं. तो म्हणला पोहे शिवाय काय नाही. तर आम्ही 2 डिशचे त्याला 4 डिश म्हणायला लावले. ते 4 डिश आम्ही पोहे खाल्लं, पाणी पिलो. तुम्हाला झोपायची नाही म्हणले, आमच्याकडे डिश आहे, तुम्हाला काही इथेच घेऊन. मग ते परत पडवीत आलो आम्ही. तो म्हणला फक्त झोपताना लय उघडं झोपू नका, जे चित्ते येतात, चित्ते फिरतात कुत्रा, कुत्र्याकडे चित्ते फिरतात. तुम्ही बाहेरच झोपलाय. हा, मग आम्ही काय केलं की जी ताडपत्री होती की त्याला बघा पूर्वी जाऊन माहिती असेल, जुन्या कमांडर गाडीचं आहे ना, असं गुंडी लावून लॉक लावतात त्याला, असं मी ताडपत्री बांधताना. तर आम्ही पूर्ण सहकार्याने मी ती ताडपत्री झटकली, पाण्याची बाटली शेजारी डेरा होता भरून घेतली. पडवीत आम्ही दोघंच त्या गावात, फक्त पूर्ण गाव शुकशुक काढत रात्री 10 वाजता. त्याला म्हणलं तू आत शिर, म्हणलं तुला वॉशरूमला जरी आली आता करू नये, वॉशरूमला जायला तरी बाहेर पडायचं नाही. आज शिरलो मी बाहेर म्हणून ती गुंडी लावली आणि पूर्ण आम्ही सकाळी 5:30 वाजेपर्यंत आम्ही त्या बाहेर चालणार. ते काय म्हणले चित्ते ना पडवीत सुद्धा येतात. मग तो थरा का बाबा असं काही कुठं जाणवलं नाही, कुत्रं सुद्धा आमच्या शेजारी नाही. आणि सकाळी 5:30 वाजता आम्ही अगदी अंधार असतानाच आम्ही बाहेर पडलो तिथून. आणि एका सहकार्याला 2-3 किलोमीटर चाललं गेलं तर एक माणूस भेटला, मला असं तिरका हरिश्चंद्रगडावर जायचं. आमचं काला माहित नव्हतं, हरिश्चंद्रगड दिसत होता. पण आम्ही नकळत काय केलं माहिती का, आम्ही दुसऱ्या टेकडीवरती 7 ते 8 किलोमीटर दुसऱ्या डोंगरावर चढत होतो. अच्छा. आणि केल्यानंतर आम्ही वरती गेल्यानंतर एक बाबा भेटले, म्हणलं हरिश्चंद्रगडाचं इथून. मला अरे वेड्यानं हे ना हरिश्चंद्रगड तुमच्या समोर आहे, तुम्हाला तेवढंच अंतर खाली दरीत जायचं आणि परत जायचं. पण तिथं पण आमची मानसिक अवस्था दुरावली नाही. दुरून आम्हाला एक पांढरा शर्ट दिसला आणि हरिश्चंद्रगडाचं मंदिर हा एक खड्ड्यात आहे, त्यामुळे त्याचा कळस दिसत नाही. आम्ही तो गड परत खाली उतरलो आणि तेवढाच गड परत म्हणजे विसरत तेरी भेगा शिरले. पावसाळा होता, तुम्ही निसटलं तर पूर्ण 1000 किलोमीटर दरीत मध्ये आत जाऊ शकत होता. पण त्या गडावरती फक्त मग सहकार्यानेच, तो माझ्यापेक्षा लहान होता, माझा भाऊचे विक्रांत बागडे, त्याला सुद्धा आसरा देत आमचं आपल्याला जायचं असं करून आम्ही दुपारी 3 वाजता 2:30-3 वाजता गडावर पोहोचलो. वरती गेल्यानंतर थोडंसं आम्ही अल्पोपार म्हणजे बेसन भाकरी खाली. पूर्ण गड 4 वाजेपर्यंत बघितला आणि डबल स्पीडनी साधारण 7:30-8च्या दरम्यान म्हणजे निम्मा गड आम्ही अंधार असताना उतरलो. तर वरती गडावर मुक्कामाची सोय नव्हती तेव्हा. ही 20-25 आता गडावर मुक्कामाची सोय झाली. अंधारात आम्ही गड उतरलो आणि मेन रोडला येऊन कल्याण महामार्गाला येऊन आम्ही एस टी साधारण दुसऱ्या दिवशी आम्ही पाठ 5:30-5 वाजता घरी पोहोचलो. मग तो एक टेरिफिक अनुभव. अच्छा. असे बरेच टेरिफिक अनुभव आहेत की आता हा प्रसंग मी थोडा बारीक करून सांगितला. म्हणजे मोठे मोठे प्रसंग असं असे आहेत. हा, पण भगवंताच्या कृपेने आणि छत्रपतीच्या कृपेने आम्हाला कुठेही महाराजांच्या कृपेने प्रत्येक तुम्हाला त्रास झालाच नाही. म्हणजे मला किल्ला सर करणे म्हणजे त्रासदायक असं नाही. माझ्या दृष्टिकोनातून घरात बसून विचार केलो की किल्ला चढायचा आहे, मग तेव्हा भीती वाटते. पण ऍक्च्युली तुम्ही चढायला गेल्यानंतर एक एनर्जी येते, एक एनर्जी तुम्हाला साथ देते. महाराजांची असू शकतो. म्हणजे एक विचार आहे की विचार काय विचार आहे.
तर त्या 55व्या वर्षीही इतकी ऊर्जा कशी टिकवलाय? ऊर्जा एवढं तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटत नाही की तुम्ही 55 वर्षाचे आहात म्हणून. एवढा फिटनेस आहे आणि एवढं कसं काय तुम्ही टिकवता कसं काय? याची रहस्य काय आहे? रहस्य म्हणजे म्हणजे एखादा व्यायाम असू शकतो, रोजचा व्यायाम असू शकतो, योगासन असू शकतो, किंवा तुम्ही एखाद्या तरुण पिढीला काय म्हणून सल्ला द्याल? मोबाईलच्या युगात आता सगळेजण व्यायामाला कशाला हे सुद्धा शरीराला लक्ष देणे कमी झालेलं आहे. मग या तरुणांना काय सल्ला द्याल की तुम्ही तंदुरुस्त व्हायला पाहिजे? आता 25, 20, 30, 35 असलेल्या लोकांना सुद्धा एक सल्ला आहे की आता 55 वर्ष सुद्धा तुम्ही तरुण दिसताय. तुमच्या चेहऱ्यावर एक सुरकुत्या पण कुठे दिसत नाहीये. मग या मागचं रहस्य काय आहे? आपण तसं नाही, तरुणांना सल्ला देणे इतपत आपण हे नाही, पण एक मार्गदर्शक म्हणून त्यांचा मित्र म्हणून मी सांगू शकतो की पहिली गोष्ट की तुम्ही व्यायाम करायचं, तुम्ही कोणताही व्यायाम करा, काही असू द्या, म्हणजे दोरीवर शेवड्या असू द्या, सूर्यनमस्कार असू द्या, जोर असू द्या, बैठक असू द्या, चालणं असलं, ह्यात महत्वाचं सगळ्यात दुवा माहिती आहे कोणतं महत्वाचं की सातत्य. एक्झॅक्टली. कोणत्याही गोष्टी सातत्य ठेवा. सकाळी उठलात आणि 1 दिवस केलात आणि 8 दिवस झोपलात, काही करा तुम्ही, जगातला कोणताही व्यायाम बेकार नाहीये किंवा हे नाही. तुमचं सातत्य म्हणजे तुमची कंटिन्युटी ना, ह्याच्यावर सगळा फोकस ठेवतो. आणि पहिल्यापासून कसं आहे की आमच्याकडे व्यवसाय म्हणजे कष्ट करा, पहिल्यापासून आम्ही शेतकरी, शेतकरीला सातत्याचं शिकवायची गरजच नाही. त्यामुळे शेतकरी त्याला त्या परिस्थितीने ते सातत्य करायलाच लावलेलं आहे. कोणतेही काम सातत्याने करायचं, त्यांना रोजचा रुटीन, असं काय नियम वगैरे काहीच नाहीये. म्हणजे एवढ्याला उठायला पाहिजे वगैरे, तो कायम त्याचा रोजचा नियम. म्हणजे तुम्ही शेतकरी आहात, पहिला शेतकरी आहात, त्यानंतर तुम्ही त्या गोष्टी सवयी लावून घेतलेल्या आहे. आता शेतीमधला हाच्यात मुद्दा सांगण्यासारखा नाही, पण एक मी सांगतो की प्रत्येक ठिकाणी तुम्ही चॅलेंज आणि श्रद्धेने काम केलं ना, तर शेती सुद्धा आम्ही टॉपच्या पद्धतीने केली. आज भारतीय विद्यापीठामध्ये आमचे फोटो आहेत, कारण की आम्ही ना रेकॉर्ड ब्रेक शेवगा ह्याचं उत्पादन, म्हणजे एक शेंग 5 फूट 3 इंच आणि 370 ग्रॅमची एक शेंग. ते ऋषी म्हणजे तुमच्यात रासायनिक शेती न करता आयुर्वेदिक पद्धतीने शेती केली. अगदी 7 वर्ष आमचा शेवगा टॉपमध्ये बाजारामध्ये होता. भारतीय विद्यापीठाची पूर्ण टीम आलती आणि भारतीय विद्यापीठाने फोटो काढून दिले. आम्ही अशा शेंगादार वरती 5 फूट 3 इंचाची एक शेंग 370 ग्रॅम म्हणजे 450 ग्रॅमची एक शेंग होती. ते तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. आणि त्याच्या खाली डबल पीक म्हणून मी फ्लावरचं पीक घेतलं होतं ह्याच्याकरता. मी त्यात गाईचं शेण वगैरे. उत्तम शेतकरी सुद्धा. तर तो विशेष म्हणजे फ्लावरचा आमचा एक गड्डा, म्हणजे तुम्हाला आता कुणालाही खोटं वाटेल, 5 किलो 350 ग्रॅमचा एक गड्डा होता. अच्छा. फ्लावरचा गड्डा. म्हणजे शेती सुद्धा टॉप का? काय केलं ते टॉप मध्ये केलं. म्हणजे प्रत्येक काम चढायचं टॉप मध्ये केलं. 3051 वेळा गड सर केलाय. किल्ला चढायचा, सगळेच किल्ले चढायचे. कुठेही आळम टळम नाहीये, रडारडी नाहीये, काहीच नाहीये. एकदम जोमाने, उत्साहाने. म्हणजे आपल्या इंग्लिशमध्ये एक वाक्य बाकी, वन थिंग ॲट टाइम अँड डुईंग दॅट वेल. ओके. म्हणजे एकदा तुम्ही ठरवा आणि ते चांगलंच करायचं. म्हणजे अगदी तुम्ही झाडून जरी असला, तुमच्यासारखं कोणी झाडलं नाही पाहिजे, तर टॉप झाडा. काही करा, काम कोणचं हलकं नाही. कर्म कोणताही असू दे, ते टॉपचं करा. असं भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्म तुमच्या हातात आहे आणि तुम्ही करायला लागा, काही कोणताही काम असू दे. अपेक्षा रहित जर तुम्ही केलं तर भगवंत तुम्हाला फळ देतो. ही मी ज्वलंत उदाहरण आहे. शेती करा ना, त्यात पैसे किती मिळतात आपल्याला, शेतीत फ्लावरला भाव मिळणार आहे का ते नाही. तुम्ही जे श्रद्धेने केला तर पैसे तर मिळणारच, पण तुमची प्रत्येक गोष्टी श्रद्धा ही सगळ्यात टॉप होती. तुमची शारीरिक क्षमता कमी असू द्या, तुमची इच्छाशक्ती कमी असू द्या, पण तुमच्या श्रद्धेला जास्त महत्त्व आहे. कारण तुम्ही श्रद्धेने करताना तर 50% भगवंत तुम्हाला सहाय्य करतो. हे माझं उदाहरण आहे प्रत्येक. कारण इतक्या वर्षाचा प्रवासात मला एकदा एक काटा टोचला नाही, एकदा मी उपाशी कुठं मेलो नाही, उपाशी मी राहिलो नाही, त्रास कुठंच झाला कुठं नाही. आणि नंतर असं झालाय त्रास, पण तुम्ही त्रास नाहीच तो, त्याला त्रास समजलंच नाही. म्हणजे छत्रपतींनी मला वाटतं ते एक परीक्षा का नाही करता की मी तुझ्या संग आहे, पण ह्याच्यात तू टिकतोय का हे पाहण्यासाठी. म्हणजे तुम्हाला आपण जो सोनं जेवढं तापल तेवढं ते उजळतं. तर मला तापण्याकरता त्रास वाटलाच. अजूनपर्यंत खूप प्रसंग आले, पण तो मी एन्जॉयबल केले आणि मी ते टेरिफिक अनुभव म्हणून केले की मला त्रास नाही, काटा टोचला नाही कुठं. आणि प्रत्येक ठिकाणी मला माणूस मिळाला. अगदी घरच्या मायेने त्याला मला घरी मुक्कामाला नेलंय त्यांनी. म्हणजे मी 5 ते 10 वर्ष एकटा फिरलोय जंगलात, तर काही माहित नाही, फक्त एक प्रिंट आउट असायची, त्या गाडा जायचं. सगळ्या सुखसुविधा असताना सुद्धा तुम्ही बाहेर पडला. हा, सुविधा असताना मला काहीतरी वेगळं करायचं. अच्छा. अजून एक कळालेलं आहे की तुम्ही उत्तम घोडेस्वार आहात. ही घोडेस्वार करण्याची जी काही छंद आहे ते कसं काय, म्हणजे कधी सुरू झाली आणि कोणत्या वयी सुरू झाली? घोडेस्वारांची एक माहिती गंमतच आहे की कशी की मला भरपूर माझ्या मनात होतं, पण मला वेळाभिमानाची दुकानदारी बाकीच्या गोष्टी असल्यामुळे जास्त मला वेळ मिळत नव्हता. कारण त्याच्याकरता प्रॅक्टिस घेणं किंवा घोडे उपलब्ध करणं किंवा भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. दर्यान भामधून सप्त
वीरवंत खेत माझे मनमहल रौद्र सदा जीव मनस्वी जास्त नीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभरा प्रजाजनास रक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या उन्नत तेज सूर्य लाभना एक व्हिडिओ पाहिला की रील्स मध्ये पाहिलेला आहे की तुमचा एक व्हिडिओ बनवला गेला आहे की त्याच्यात तुम्ही 55 वर्षे सुद्धा असं एकदम 20-25 तरुण असलेल्या मुलासारखं तुम्ही घोडेस्वार करताय. मग ही एनर्जी कसं काय म्हणजे एवढं प्रॅक्टिस कधी सुरुवात केलं? मी सांगितलं आता बघा तो एक गंमतीचा भाग आहे. आता वेळा थोडक्यात सांगतो की मी शिवसृष्टी म्हणजे आपले हे बाबासाहेब पुरंदरचे आहे ना, तिथे दिग्विजय हॉर्स रायडिंग कोर्स म्हणून आहे. बरं. तर पहिल्यांदा मी 45व्या वर्षी 45 वर्षी 45व्या वर्षी म्हणजे 45व्या वर्षी माणसांना वाटतं की घोडेस्वार सोडा, गाडीवर जायला पण नको वाटतं. आणि या वयात तुम्ही घोड्यावर चढलाय. तर त्यांच्या संग मी गेलो तर लहान नाही तर म्हणलं कुणाला नाही मलाच करायचं. त्यांनी मला खालीवरून बघितलं. आता माझी कशी होती, मला मी काटक आहे पण तब्येत स्थूल दिसते माझी. म्हणलं अहो कशाला ह्या वयात हे काम करता, अक्षरशः मी नाकारलं मला. नाकारलं कशाला या वयात काम करता, हे मोडल्यानंतर परत जुळत नाही आणि तुम्हाला वाटतं एवढं हे नाही. आम्ही शिकवतो पण नंतरची प्रॅक्टिस तुम्हाला करायला लागली. मग मी 5-10 मिनिटं परत जाऊन बसलो. मग त्यांनी नाकारलं तर मी शांत विचार केला, एक चहा घेतला तिथून मस्तपैकी, परत त्यांच्याकडे गेलो. म्हणलं मी मोडलं तरी चालेल, पूर्ण मी फॉर्म भरून देतो पण मला घोडेस्वारी शिकायची. मला काय झालं तरी काय झालं हरकत मी म्हणजे माझं सगळं फॉर्म काय असेल ते लिहून घ्या आणि मी शिकणार. तुमच्या डोक्यात करायचं म्हणजे काय करणार. मी म्हणलं ना की बाबा धारा तिथे एक तर घोड्यावर पडून तरी जायचं नाही तर काढाव तरी जायचं. तर त्यांनी ते मी माझी आवड पाहून त्याने आश्चर्यचकित केलं. म्हणजे काय हरकत नाही बघा, फॉर्म बिम भरला सगळा आमचा. आणि साधारण तो काहीतरी त्यावेळेस माझ्याकडे 2000 रुपयेचा काहीतरी कोर्स होता. आणि 35-28 दिवसाचा म्हणजे 7 आणि त्यातले 2-3 सुट्टी आहेत. तर मग पहिला कोर्स केल्यानंतर त्यांनी घोडे शिकवलं आणि 2दा काय केलं, मला त्या घोड्यांनी पाडलं, वरती उभे राहिले आणि मला 2दा पाडलं आणि ते कम्प्लीट पाडलं, फेकून दिलं मला 2दा असं म्हणजे चालतं. आणि ते परत ते बराकीत निघून गेले 2दा. मग ते माणूस म्हणलं बघा हे असं असतं. कारण म्हणलं की सगळे हे जनावर आहे, आम्ही सगळं करतो, अचानक काय सांगता येत नाही. तर म्हणलं काय हरकत, मी 2दा पडलो ना, अजून मी 4 वेळा पडलो. आणि मग त्याला जिद्द आणि कमा म्हणले दुसऱ्या घोडा नाही. म्हणलं मी एक जिद्द केलं, ज्या घोड्याने मला पाडलंय ना तोच घोडा मला पाहिजे, तेच घोडा पाहिजे, आम्हाला तोच घोडा पाहिजे. मी म्हणलं तोच. म्हणलं तुम्ही असं का म्हणता. म्हणलं नाही, ज्यांनी पाडलंय ना त्याला पण कळायला पाहिजे की वरचा माणूस परफेक्ट आहे. मला मी त्याला टाळतोय, सहजासहजी हार मानणारा नाही. आणि शेवटपर्यंत अगदी 28 दिवसात मी दुसऱ्या घोड्यावर अर्धा तास थांबलो, त्याच घोड्यावर बसलो. आणि परत ते म्हणले आम्ही 3,500 ते 4,000 रुपये फी वाढवलेली, कारण संख्या वाढली आणि आम्हाला वेळ द्यायला लागतो. ॲक्च्युली पैशाचं काय नव्हतं. मग मी आयडिया काय केली, म्हणजे आपल्याला घोडाच घ्यायचा. आता घोडाच घ्यायचं घरी. तुम्ही शिकलात थोडं, शिकला आणि घोडाच घोडाच घेतला. आणि दवी बाबा छत्रपतींनी काय झालं माहिती का, तेव्हा घोडा घ्यायचं पण घोड्याचं ते मॅक्झिमम किंमत त्यावेळेस 50,000 ते 60,000 रुपये. त्याला खाण्यापिण्याचं गरजे गुंतवून मग तो एक वित्ताचा म्हणजे वित्त होतं, आपल्याकडे धन होतं. पण एवढं आपण कष्ट करणारी माणसं आपले शौक करता, म्हणजे लोकांच्याकडे शौक करता, पण एवढे पैसे कसे काय गुंतवायचे, 50,000 रुपये एकदम आणखी मॅक्झिमम. तर मी आता विचार करीत होतो, तर अचानक एक मला येतानीच मी मनात विचार करीत थांबलो. तो एक बकरी आमच्या इथं विहीर आहे, मी मोटर चालू करतो बकऱ्यांना पाणी करता. तो माणूस धनगरी घोडा घेऊन आला, तिथं पाणी प्यायला थांबला. तर ते इतकं पाणी प्याला तो घोडा घोडा इतका पाणी प्याला की 2 ते 15 मिनिटं तो पाणीच पित होता. आणि मग तो तहानलेला. मग त्याने बघितलं माझ्याकडे. म्हणलं कसं काय बाबा आमकडे. म्हणलं अहो खायला नाही काय नाही ह्या वयात, आणि दुष्काळाची परिस्थिती आहे आणि खूप परिस्थिती, मला सांभाळायला जायचं यायला, पण मला कोण भावनाच. मग मी म्हणलं छत्रपतींनी माझी सोय केली. म्हणलं तुमची इच्छा असली तर, तुमची इच्छा तयार झाली आणि निसर्गाने आणून दिलं. तर म्हणले की तुम्हाला मी परत दिलं नाही. म्हणले परत देऊ नका, फक्त ह्याला जीव लावा. म्हणलं अहो छत्रपतींचं वाहन म्हणून म्हणजे स्वतःच्या पोराप्रमाणे जपला. आणि तो एक घोडा आल्यानंतर त्या घोड्याला मी ट्रेन केलं, त्याला खायला बिला पहिलं बललठ्ठ केलं, स्वतःचं खायला केलं, स्वतः शेतात मी गवत आणि मका केली, कडबा कुठे सगळं त्याला 15-20 दिवस अजिबात बसलो नाही, धुतलं आणि त्याला एकदम आहे ना, तो महिन्याने आल्यानंतर त्याला घोडा ओळखू येत नव्हता. एवढा सुंदर त्याचा घोडा बनवला. अगदी गोटा बिटा मस्त बनवून त्याला वॉशिंग बिशिंग करायचो. आणि नंतर त्या स्वार होऊन त्याच्या आरामशीर गावातून राईट मारायचं. आणि माझी जाहिरात झाल्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं की आपण पण घोडा शिकवू, पण घोडा शिकवणार कोण आणि घोडा आणायचं कुठून, ही सगळी माहिती, ही प्राथमिक माहिती वाचनाद्वारे बाकीच्याद्वारे मी घेतली. मग असे करीत करीत बरेच घोडे माझ्याकडं लोकांनी ट्रेनिंगला दिले की घोड्याला ट्रेन करा, मग आम्ही येतो, आम्हाला शिकवा. म्हणजे आता घोड्याचा ट्रेनर सुद्धा झाला. मग मी जो 20-22 गाडी न बसून द्यायला जे पाडतात, जेवढं लाथा मारतात, त्या घोड्यांना मायनी गुंजारातून मी ट्रेन केलं. आणि त्यांच्या मालकाला पण ट्रेन केली. इतर 20-25 माणसं सुद्धा मी ट्रेन केली विदाऊट 1 रुपया न घेता.
बरं. मी आतापर्यंत 25 घोडेस्वारांना दिल्यात ट्रेन करून आणि 25-30 मुलांना शिकवलं आतापर्यंत. हम्म. कुणाचं स्वतःचं खायला घालून सगळं आणि मुलाच्या म्हणजे स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे त्यांच्यावर माया केली, म्हणजे तुम्ही घोड्यावर प्रेम केलंय. प्रेम केलं, जे जे घोडे तुमच्याकडे आलेले आहेत, त्याच्यावर प्रेम केलं त्याच्यावर मी त्यांच्यावर. कारण घोड्याला कमांड करणं अजून सांभाळतो असं नाहीये. नाही, नाही, नाही. त्याच्यावर माझ्या प्रेम केलंय. मताप्रमाणे म्हणजे घोड्यावर कोणीच काय करू शकत नाही. प्रेमातून सिंह सुद्धा तुम्हाला आहे ना अगदी तुमच्या गळ्यात येऊन पडू शकतो. हो. हे सगळ्या गोष्टी झाल्या त्या प्रेमातून झाल्या. हम्म. कारण घोड्यात 36 नखरे असतात. घोडा हा कमांड नियंत्रण करण्याची गोष्ट नाही, एकच फक्त त्याला प्रेम. हम्म. त्यामुळे माझी हुशारकी त्यात काही नाही, त्यांनी मला साथ दिली आणि मी त्यांना ट्रेन केला. तात्या एवढं थरारक गोष्टी सांगतायत की आम्हालाही वाटतं की लाज वाटतंय कधी कधी की आम्ही या वयात सुद्धा काही केलेलं नाहीये, म्हणजे अगदी तरुण असताना सुद्धा. अजून एक असं आहे की तुम्ही वाचन केलेलं आहे, जवळपास 1000 पुस्तकांचं वाचन केलंय आणि तुमचं शिक्षण किती झालंय पहिल्यांदा आम्हाला सांगा. माझं शिक्षण मी 87 मध्ये 10वी झालो. म्हणजे 10वी झालेलं आहे. हा 10वी झालो म्हणजे माझा एक विषय गणित 15 मार्कांनी फक्त केला. बरं, म्हणजे 10वी नापास आहात 10वी नापास. 10वी. तरीही तुम्ही 1000 पर्यंत पुस्तके वाचलात. कोणत्या प्रकारचे पुस्तके वाचलात की ऐतिहासिक पुस्तक वाचलायत, आध्यात्मिक पुस्तक वाचलायत, वैज्ञानिक पुस्तक वाचलायत की कोणत्या प्रकारचं पुस्तक वाचलेलं आहात? हा आता हा प्रश्न पण गमतीशीर आहे, पण एक छोटासा किस्सा म्हणजे सांगतो. सुरुवात कोणत्या पुस्तकाने सुरू झाला हा. हेही सांगा. सुरुवात पुस्तकांची झाली माझी तसे विचार केला तर म्हणजे एक प्रसंग सांगतो की आमच्याकडे एक वारकरी संप्रदायातले एक भेंडेकर महाराज म्हणून यायचे. बरं. आम्ही स्वाध्याय परिवाराचं मी 95 पासून आम्ही दादा पांडुरंग शास्त्रीचं काम करतो. पांडुरंग शास्त्री. आठवले स्वाध्याय. आठवलं, हा हा. स्वाध्याय परिवार बऱ्याच जणांना ते माहीत असेल हा. आणि खूप मोठे त्यांचं काम मोठं हा झालं. काम हा. जबरदस्त आहे. तर त्यांच्या अनुषंगाने थोडी वाचनाची आवड लागली, पण मूळ वाचनाची आवड म्हणजे ती यायची आणि मला विचारायची आता सध्या तब्येत बरी आहे का, पैसे कमावतो कोण आहे, काम करतो कोण आहे, ते एकच प्रश्न विचारायचे. आणि त्यांची आम्ही हे संगत जेवायचो. संप्रदायातले खूप मोठे माणसं आमच्याकडे, ते फक्त कोणाकडे होते आमच्याकडे जेवत होते. यायचे गप्पा मारायचे, सध्या काय वाचतोय तू. 2 वेळा विचारल्यानंतर काही नाही वाटलं. तिसऱ्या वेळेस मला हा भगवंताचा संकेत, मला आवड होती. मी सप्तरंग म्हणजे अजून वाचायला सुरू केलं नाही तुम्ही, पण समोरचा व्यक्ती विचारला की सध्या हा काय वाचताय? मी सप्तरंग वगैरे म्हणजे कसं आहे ते जे पूर्वी सकाळी सप्तरंग कथा असे वाचायचो. वाचनाची मूळ आवड होती, अच्छा. पण त्यांना मुलामध्ये नाही करता कोणतरी आपल्याला हक्काने सांगते की तू सिस्टमॅटिक कर, नाही का. हम्म. त्याकरता मग मला क्लिक झालं. मग मी पहिल्यांदा सगळ्यात असेल तर मी तुकाराम गाथा वाचली. तुकाराम गाथा वाचला. हा तुकाराम गाथा वाचली, नंतर ज्ञानेश्वरी वाचली, म्हणजे म्हणजे आध्यात्मिक. आध्यात्मिक पासून सुरू केलं. हा एकनाथी भागवत वाचलं, व्यास विचार वाचलं, अशी आध्यात्मिक जवळजवळ बरीच पुस्तकं मी वाचली. त्याची नावं सलग आठवणार नाही. एकनाथी भागवत असो आणि नंतर मी थोडासा इतिहासाचा कल असल्यानंतर पहिल्यांदा मग मी गोनी दांडक्याचं शिवकाल वाचलं. शिवाजी महाराज शिवकाल म्हणजे बाबासाहेब पुरंदरचे गुरु गोनी दांडेकर, गोविंद नीलकंठ दांडेकर. आपल्या मृणाल कल्पने जे जिजाबाईचं काम करतात त्यांचे आजोबा. अशा व्यक्तीने मग गोनी दांडेकरांचं मृणाल ते शिवकाल वाचलं, राजा शिवछत्रपती वाचलं, संभाजी वाचलं, छावा वाचलं. ते झाल्यानंतर मग नंतर पेशवाईकडे ओढलो मी. म्हणजे राव वाचलं, कुणाचं बाजीराव पेशव्यांचं. नंतर माधवराव पेशव्यांचं स्वामी वाचलं. नंतर पानिपत वाचलं. पानिपत वाचलं थोडासा मी पुढे झाला, मग सुभाषचंद्र बोसचं महानायक वाचलं. म्हणजे इतिहासाचा सलग क्रांतिकारकाकडे क्रांती. मग महानायक वाचलं. मग त्यानंतर मी महानायक वाचल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारधारा म्हणून महामानव वाचलं. बापरे. हा मग महामानव वाचल्यानंतर थोडंसं अशी बरीच महामानव मग थोडंसं वेगळं साहित्य आवडलं आपल्या ताटामध्ये. सावरकरांना सुद्धा वाचलंय. हा मग ते झालं सांगतो ना. ते झाल्यानंतर मी माझी जन्मठेप वाचलो. अच्छा. काळं पाणी वाचलं. बरं. नंतर ते शारदा वाचलं. नंतर त्याच्या बंदी आलेली पुस्तकं रक्तरंजित आणि गांधी गोंधळ सुद्धा मी मला वाटतं मुंबईच्या ह्याच्यातून मी मागवलं होतं का ते पुस्तकावरती काँग्रेस सरकारी बंदी आणली होती. तर ते पुस्तक सुद्धा मी आणून वाचलं एका ठिकाणावर. ते 2 मिळलं नाही की आपल्या आज तुरता लागते ना. अच्छा. हा ते वाचलं. नंतर छत्रपतीला समजून घेण्यासाठी सगळ्यात मग तुमचं श्रीमान योगी त्याचं बरंच पुस्तक आहे. व्यक्ती म्हणून काय होते ते मला नाव श्रीमान योगी ते वाचलं. मग त्याच्यानंतर मी कोणाकडे वळालो तर नंतर विज्ञानाकडे वळालो. म्हणजे आता आध्यात्मिक पासून प्रवास, इतिहास नंतर क्रांतिकारक नंतर विज्ञानाकडे. मग नंतर मी पहिल्यांदा कोणचं परदेशी मोठं ॲडॉल्फ हिटलर वाचलं. अडॉल्फ हिटलर वाचला. हा नंतर तुमचं ह्याचं इस्रायलचं मोसाद वाचलं. मोसाद गुप्तहेर. हा मोसाद वाचलं. इस्रायलचं गुप्तहेर मोसाद वाचलं. मग तर मोसाद वाचल्यानंतर मग नंतर मी थोडा ह्याच्याकडे वळलो. आईन्स्टाईनचं आपलं नेपोलियन बोनापार्ट वाचलं. बरं. मग नंतर आईन्स्टाईनचं वाचलं. नंतर मार्क्स वाचलं. शास्त्रज्ञ कडेवर सुद्धा वळलाय. हा मग मार्क्स वाचला, कांट वाचला. मार्क्सवादी पण वाचला. मार्क्सवादी वाचलं, कांट पण वाचलं. कांट. हा कांटची विचार ते वाचल्यानंतर मग ते केलं तर अशी बरीच पुस्तकं झाली. नंतर मी थोडा
वेगळ्या साहित्याकडे ओढलं म्हणजे एक हलकं फुलकं. नंतर वपू काळेंचं मी पार्टनर वाचलं. हा. नंतर उत्तम कांबळेचं आई समजून घे त्याला वाचलं. अच्छा. नंतर विठ्ठल कामतांचं जे हॉटेल क्षेत्रात सगळ्यात मोठं नाव आहे तिथं कादंबरीकडे सुद्धा वळलात तुम्ही. कादंबरी. म्हणजे काही लेखक आहेत हा. त्या लेखकांची काही पुस्तके आहेत हा. ते एवढे मन लावून वाचावं असं वाटतं की त्या पुस्तकं सुद्धा तुम्ही वाचलेलं आहात. हा अक्षरशः त्यामध्ये तुम्ही गुंतून जाता. गुंतून गेला म्हणजे लक्षाचं म्हणजे आपण होतो की एखादा माणूस एखादा वेडा होतो ना, तर म्हणजे विठ्ठल कामतांचं मुलखा वेगळी माणसं, यश अपयशन मी, बर. नावं थोडी इकडे तिकडे होत्या पण यश अपयशन मी त्यांच्यावरती आईवरती उत्तम कांबळे आणि यश अपयशन मी हे विठ्ठल कामतांचं. म्हणजे तुमची ते पुस्तक वाचल्यानं तुमच्या दगडाला सुद्धा पाजर फुटेल. आईचं मुलाचं प्रेम काय असतं हे कळण्यासाठी उत्तम कांबळेंचं तुम्ही आई समजून घेताना पुस्तक वाचा. आणि यश अपयश विठ्ठल कामत ही दोन्ही लोक त्यांच्या कार्यात सक्सेस आहेत आणि सक्सेस नाही आहेत, पण त्याला भाव इतका आहे की तुम्हाला विज्ञानाची जोड असताना पण तुमची भावनिक आत हे सगळ्यात जमेची बाब. कारण विज्ञानवादी माणूस हा आहे ना प्रॅक्टिकल असतो, पण ही भावनांची जोड हे सुंदर. मला इतकं मिलाप त्यांच्याकडे म्हणून ती पुस्तक मला अत्यंत वाचली. नंतर थोडंसं विवाह संस्थेवरती फोकस करण्याकरता वपू काळाचं सगळ्यात अत्यंत पुस्तक वाचा रोमॅन्टिक. तरुण मुलांनी तर वाचलंच पाहिजे, कारण कॉलेज काळात त्याची खूप आहे ना. म्हणजे जसं पिक्चर नवीन आलं तसं आहे ना पार्टनर म्हणून वपू काळांचं. त्यातले डायलॉग जर ऐकले ना तुम्ही तर तुमच्या अंगावर शार येते. छोटंच पुस्तक आहे पार्टनर वपू काळांचं. विवाह संस्थेमध्ये लव्ह मॅरेज, पत्नी, आई, बहीण आणि मित्र ह्या चार ह्याच्यावरती जो स्तंभ उभा राहिला आहे त्याच्याशिवाय आपण उभे राहू शकत नाही. त्याचं सुंदर मूर्तिमंत उदाहरण म्हणून हे त्याचं. नंतर मी इन्फोसिसचं सुधामूर्तींचं वाईज अँड अदरवाईज ते पुस्तक वाचलं की त्यांनी इन्फोसिस कशी उभी केली होती त्याच्या वाचलं. अशी बरीच पुस्तक वाटली. मी हजार मी म्हणतोय पण त्याच्या पुढे झाले असेल, कारण की वाचनाचं एवढं होतं की अक्षरशः मी संध्याकाळी आता वाचनाचं स्पीड वाढलं असेल तर वाचचं खूप. मी म्हणजे अक्षरशः मी 400 पानं मी ना 350 पानाचा खंड असतो ना चला तिसऱ्या दिवशी मी संपवतो. म्हणजे आत्मीयतापूर्वक वाचतो, नुसतं वाचायचं म्हणून वाचून नाही असा पूर्णपणे त्याच्यात गाभा शिरतो. म्हणजे आणि वाचनाची एक तुम्हाला टॅग सांगतो, कधी परत तुम्ही एक पेन्सिल आणि कोरा कागद ठेवायचा. तुमच्या वाचलेले मुद्दे ते पूर्ण तुम्ही टिपून घ्यायचे. आणि आपण जर सिंहावलोकन म्हणतो, सिंहावलोकन हा शब्दाचं सुद्धा थोडक्यात मी तुम्हाला व्याख्या. सिंहावलोकन म्हणजे काय, सिंहाने अनेक जणांची शिकार केलेली असते. त्यामुळे सिंह आहे ना 50 पावलं 25 पावलं पुढे चाललं ना की तू मागं वळून बघतो. आपल्या मागं कोण हल्लं तर करीत नाही ना. त्याच्यावरून ती सिंहावलोकन पडलं. म्हणजे सिंहावलोकन काय, वाचलेल्या गोष्टीचं तुम्ही परत रिपिटेशन करा, त्याचं नाव सिंहावलोकन. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा नाही पण सांगतो माहित असं बरं सिंहावलोकन शब्द काय. बरोबर. आणि हे सगळ्यात तुम्हाला मराठी वाङ्मयात तुम्हाला सगळं मिळेल. म्हणजे मराठीसारखी भाषा केवळ तुम्हाला आहे ना ज्ञान नाही तर भक्ती, भाव, श्रद्धा आणि माणूस उभे ना करता येणार मराठीची बाकीची आवश्यकता आहे. तुम्ही बाकीचं शिका म्हणजे आई करू शकता. मातृभाषा आई जे शिकवते ते कोणी शिकवू शकतो, कोणी शिकवणार नाही. आई फाटक्या पदार्थाचं काय असा ना पण ती आईट आहे आईची शिवाय. तुमची इंग्लिशवाली मॅडम टॉक असा ना पण तिची मॅडम आहे ना आपली आई. आईची सर जगात देवाला सुद्धा येणार नाही. पहिले आई आणि नंतर बाकीचं. मातृभाषा हा प्रथम पाहिजे हे माझा आग्रहच आहे. आणि त्याच्यातून मला ज्ञान. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे अजून गमतीचा भाग सांगतो की माझा अभ्यास हा खरा शाळा सोडल्यानंतर सुरू झाला. म्हणजे 10वी नंतरचा प्रवास जो झालाय तो खरे त्या घडलेला आहे. की शाळा सोडल्यानंतर मला 10वीच्या अगोदरची कथा वेगळीच आहे. वेगळीच. आणि 10वीच्या नंतरचा जो कथा आहे तो वेगळं घडवण्यातच गेला. म्हणजे शाळा सोडल्यानंतर शाळेशी संबंध आलाय. शाळेशी संबंध शाळेच्या निगडीत असलेल्या विषयाची संबंध आलेला. मग या प्रवासात आता तुम्ही जवळपास 350-400 पर्यंत किल्ले सर केलाय आणि 3051 वेळा गड सर केलाय. पुस्तके सुद्धा भरपूर वाचलाय आणि घोडस्वार केलाय. एवढे गुण संपन्न असताना सुद्धा तुम्ही आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्ही अजून बाहेर का आला नाही की आता एवढा दिवस का लावलाय तुम्ही, म्हणजे लोकांना अजून काही माहितच नाहीये तुमच्याबद्दल, असं का झालंय? नाही त्याच्या मागचं कारण होतं की कशी होती की तुम्ही जो क्रिया करता किंवा तुम्ही जे कर्म करता ते तुमच्या जीवनात जे सातत्य आहे ना ॲक्च्युली कोणचा हेतू तुमच्या विचार डोक्यात आहे कोणचा हेतू ठेवून तुम्ही करता त्याच्यावरती असतं. ॲक्च्युली माझं हे जे होतं हे माझं स्वतःचं जीवनमान घडवण्याकरता आणि मला स्वतःचा व्यक्तीला पब्लिसिटी पाहिजे असं काय नाही, काहीच नव्हतं. मला घडवण्याच्या
नादातच ह्या सगळ्या घटना घडल्या. घालण्या. म्हणजे तुम्ही स्वपरिवर्तनात जास्त लक्ष दिलात हा तर तुमचं बदलही घडतो आणि सामाजिक दृष्टिकोनातून एक संदेश पण जातो संदेश पण ऑटोमॅटिकली. ऑटोमॅटिक जातो. जसं महात्मा गांधीजींनी म्हणलं होतं की देशातील लोकांना किंवा तरुण पिढीला किंवा सगळ्यांना काय सांगाल हा. म्हणल्यावर माझा जीवन चरित्र एक संदेश आहे, बस 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 असं त्यांचं म्हणणं होतं. की तसा तुमचाही एक असा आहे की तुम्ही काय सांगाल, माझं जीवन चरित्राचा एक बस. संदेश आहे. आणि हा जो आता होतो तुम्ही म्हणता सोशल मीडिया तुम्ही फेमस करा, कारण की मला काय वाटतं बाकीच्यांना म्हणजे कसं आहे की ह्या जमान्यात कसं हे पूर्वीचं पासून हे सातत्य आले, मला ते जनरल वाटतं. म्हणजे जसं आपण दररोज उठल्यानंतर आंघोळ करतो, नाश्ता करतो, नंतर दुपारी जेवतो, झोपतो, म्हणजे हे जनरल रोजच्या जे आहे ना, क्रिया. ह्या माझ्या रोजच्या क्रियेत म्हणजे त्याला मला स्वतःला तुम्हालाच वाटलं नाही की मी काहीतरी केलंय? अप्रूव्ह करण्यासारखं याच्यात काही नाही. म्हणजे काय म्हणजे अभिमान तर निश्चित मला आहे, हे का नाही, पण त्याचा मोठा गवगावा करावा असं मला वाटलं नाही पहिल्यापासून. अच्छा. त्यामुळे मी कसं म्हणलं, बरेच जण मला माहिती तुम्ही हे करा ते करा, आणि माझ्याकरता जनरली त्यांच्या दृष्टीकोनात तुमचा विचारधारा लोकांपर्यंत गेली पाहिजे ह्याची तळमळ होती. म्हणजे तुम्ही आमच्या क्लासेसच्या युट्यूब चॅनल म्हणजे पॉडकास्टला आलात, त्यासाठी खूपच आपलं असं भाग्य म्हणायचं की तुम्ही आलाय, नाही, असं काही नाही. वेळ काढलाय, हा. वेळ काढून आपल्या चॅनलला किंवा आपल्याकडे भेट दिलात आणि वारंवार तुमचा सपोर्ट आपल्याला लाभलेला आहे. क्लास उभारण्यात सुद्धा तुमची मोलाची वाटा आहे. या आलेलात आणि आमच्याकडे येऊन तुमचा वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि शेवटचं तुम्ही तरुणाला एका वाक्यात, आपल्या आजच्या तरुण पिढीला एका वाक्यात काय संदेश द्या? संदेश देण्यापेक्षा मित्र म्हणून मी तुम्हाला एक मार्गदर्शन करतो की बाबा तुम्ही पहिली गोष्ट सगळ्यात काय आता असेल घातक तर मोबाईल टाळा. एक्झॅक्टली. कारण सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आळसपणा, दृष्टीदोष, शारीरिक क्षमता कमी होणं, सगळ्याचा रोग एकमेव कारण हे मोबाईल. पूर्वी सगळीच लोक व्यायाम करीत नव्हती, पण त्यांचा आहार चांगला होता, त्यांची झोप चांगली होती, त्यामुळे काही न करता सुद्धा माणसं 100 वर्षी जगली की मी ह्यांनी काही काम नाही केलं का, त्याचा आहार आणि त्याची झोप. पहिली गोष्ट एक फोकस करा, व्यायाम तर केलाच पाहिजे, नो मी डाऊट ॲट ऑल, पण कमीत कमी तुम्ही ना ह्या गोष्टी पहिल्यांदा टाळा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ना कोणची गोष्ट करा तुम्हाला ज्याच्यात आवड आहे, म्हणजे तुम्हाला दोरीवरच्या उड्या येतात, तुम्हाला चालायला आवडतं, तुम्हाला जोर काढायला आवडतात, तुम्हाला बैठकी आवडतात, तुम्हाला जिममध्ये जायला लागतं, तुम्हाला सूर्यनमस्कार घ्या, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं की त्याचं तुम्ही सातत्य ठेवा. अगदी तुमच्या जीवनात काही जरी प्रसंग आला की मला बाबा सकाळी वेळ मिळणार नाही, पण मला सूर्यनमस्कार घातल्याशिवाय झोपच येणार नाही आणि मी जगूच शकत नाही, इतक्यापर्यंत जो विचार झाला जोपर्यंत जाईल तेव्हा तुमच्या जीवनाला काहीतरी स्पार्क येईल किंवा तुमच्या जीवनात ठेवा. अशी एक कमिटमेंट करा की जिथं काहीच स्वार्थ नाही. म्हणजे असे प्रसंग इथे आमच्या कुटुंबात घडलेले की आमची आई म्हणजे हे झाल्यानंतर नेमका गुरुवार आलता त्या दिवशी दशक रविवारीचा, पण कुणाला सांगता मी कानिनाथला गेलो. म्हणजे ही मोठी सांगण्याची बाब नाही का की बाबा आपली आई भगवंताजवळच गेली, तर मी 6:30 पावणे 7 वाजता ते विधीच्या ठिकाणी होतो. कुणाला न सांगता का की भगवंताला बाबा धन्यवाद की व्यवस्थित तिला बाबा समोर बाबा आता तुझ्या ताब्यात दिली, त्याच्या सांगण्याकरता मी तो गुरुवार असताना मी गेलो का हे सातत्य टिकवायचं. ते सांगायचं नव्हतं, पण सातत्य काय असतं की तुम्हाला एक हे मिळालं. एक उदाहरण म्हणजे स्किपिंग हा जो प्रकार आहे Skipping नाही, तो skipping. नसता कामा नये. आणि जीवनात सगळ्यात लक्षात घ्या, सगळ्यात तुमचा मोठा शत्रू सगळ्यात कुणी तुमचा शत्रू नाही, तुम्ही शत्रू बनवता तुम्हीच. सगळ्यात मोठा जगातला शत्रू असेल पण तुमचा तर आळस, तो टाकून द्या. सगळं तुम्हाला येईल. माझ्यापेक्षा तुम्ही पुढे जाताल, हजारो पुस्तकाचं वाचन करता, फक्त वन थिंग ॲट अ टाइम अँड डुईंग दॅट वे. एकच करा पण चांगलं करा, त्याचं सातत्य ठेवा. एवढं सांगून मी थांबतो. नमस्कार.